विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना आपण पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाची असणारी व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व हे जे आहे हे सगळं मी तुम्हाला इन डिटेल सांगितलेलं आहे। आशा करते की ते सगळं तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल। आता पुढे जाऊयात आपण आणि त्यामधला जो पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती आणि त्या संबंधीच्या असणाऱ्या समस्या। तर त्या अगोदर आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे नेमकं काय। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही संज्ञा आहेत, ज्या काही संकल्पना छोट्या छोट्या आहेत त्या मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहे अतिशय सोप्या भाषेमध्ये। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नैसर्गिक साधन संपत्ती हा जो पॉईंट आहे तो पॉईंट। आता नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे नेमकं काय हे याचा जो अर्थ आहे तो या शब्दांमध्येच लपलेला आपल्याला दिसतोय बघा। यामध्ये बघा, नैसर्गिक म्हणजे निसर्गामध्ये उपलब्ध असणारी आणि साधन संपत्ती म्हणजे जी माणूस वापरतो ती गोष्ट किंवा ते घटक की ज्यांच्यामुळं माणसाच्या गरजा भागवल्या जातात, अशा पद्धतीने नैसर्गिक साधन संपत्ती हा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी आहे। मग यामध्ये बघा, आपण निसर्गामध्ये अनेक घटक जे आहेत ते वापरत असतो। त्याच्यामध्ये हवा असेल, पाणी असेल, सौरशक्ती असेल, जमीन असेल, तापमान असेल, फळं, फुलं, झाडं, बरोबर, म्हणजे वनं असतील वगैरे, हे सगळं आपण काय करत असतो की वापरत असतो आपल्या स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी। मग निसर्गामधून जे उपलब्ध होते त्या उपलब्ध होणाऱ्या घटकांचा, वस्तूंचा ज्यावेळी आपण वापर करतो म्हणजे आपल्या गरजा भागवण्यासाठी, त्यावेळी त्याला काय म्हटलेलं आहे, साधन संपत्ती असं म्हटलेलं आहे। म्हणजे नैसर्गिक गोष्टी, ज्या नैसर्गिक गोष्टींमधून, नैसर्गिक घटकांमधून आपल्या गरजा भागवल्या जातात त्या नैसर्गिक घटकांना, त्या नैसर्गिक गोष्टींना, वस्तूंना काय म्हटलेलं आहे, साधन संपत्ती असं म्हटलेलं आहे। मानव काय करतो, गरज पूर्तीसाठी म्हणजे गरज आपली जी आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी बऱ्याच गोष्टी ह्या वापरत असतो। उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपल्याला तहान लागली, आपण पाणी जे आहे ते वापरतो। म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत, या मूलभूत गरजांव्यतिरिक्त आपल्याला त्याचा जाणीवसुद्धा होत नाही अशा अनेक नैसर्गिक साधन संपत्ती आपण वापरत असतो। म्हणजे बघा, आपण श्वासोच्छ्वास घेतो, ऑक्सिजन जो आहे तो आपण घेत असतो, कार्बन सोडत असतो, पण आपल्याला त्याची कधीही जाणीव होत नाही की आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन जातोय आणि कार्बन बाहेर येतोय वगैरे, हे कधीही आपल्याला त्याची जाणीव होत नाही। हवा जी आहे त्या हवेचा आपण उपयोग करून घेतो, सौरशक्तीचा उपयोग करतो, तापमानाचा उपयोग करतो, पर्जन्य असेल त्याचा उपयोग होतो, आर्द्रता असेल, बाष्प असेल, म्हणजे हे जे घटक आहेत या सगळ्या घटकांचा आपण वापर करत असतो अप्रत्यक्षरित्या, प्रत्यक्षरित्या अशा कोणत्याही पद्धतीनं आपण त्याचा वापर करत असतो, परंतु आपल्याला त्याची जाणीव होत नाही की आपण त्या गोष्टींचा वापर करतोय आणि त्यामुळं आपण त्याच्याकडे एवढ्या चांगल्या पद्धतीनं बघत नाही आहे आणि त्यामुळं आपल्याला त्याची उपयोगिता जी आहे ती उपयोगिता लक्षात येत नाही। त्यामुळं आपण बघा, या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती याचा अर्थ पाहत असताना निसर्गामध्ये उपलब्ध असणारे घटक एवढं जरी तुमच्या लक्षात आलं असेल की नैसर्गिक साधन संपत्तीची जी व्याख्या आहे ती काय आहे या ठिकाणी दिलेली आहे बघा मी। तर यामध्ये बघा, निसर्गातील ज्या घटकांमुळे मानवाच्या गरजांची पूर्तता होते, पूर्तता म्हणजे भागवले जाणे, म्हणजे निसर्गातील ज्या घटकामुळे मानवाच्या गरजा भागवल्या जातात त्या घटकांना काय म्हटलेलं आहे, नैसर्गिक साधन संपत्ती असं म्हटलेलं आहे। ही जी व्याख्या आहे ही व्याख्या झिम्मरमन नावाच्या शास्त्रज्ञाने केलेली व्याख्या आहे आणि अतिशय पॉप्युलर अशा पद्धतीची व्याख्या आहे। नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय, तर निसर्गातील घटकांचा माणूस जो वापर करतो त्या घटकांना काय म्हटलेलं आहे, नैसर्गिक साधन संपत्ती असं म्हटलेलं आहे। आता जर आपण या ठिकाणी एक विचार केला की मी या ठिकाणी बघा तुम्हाला 2-3 शब्द दिलेले आहेत, एक म्हणजे संपत्ती आहे आणि दुसरा म्हणजे साधन संपत्ती आहे। साधन संपत्तीचे 2 प्रकार आहेत, एक नैसर्गिक साधन संपत्ती आणि दुसरी मानवनिर्मित साधन संपत्ती। म्हणजे ह्या दोन्हीचा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। यामध्ये बघा,
संपत्ती म्हणजे काय, साधन संपत्ती म्हणजे काय, नैसर्गिक साधन संपत्ती काय आहे आणि मानवनिर्मित साधन संपत्ती काय आहे, हे सुद्धा जर आपण चांगल्या पद्धतीने जाणून घेतलं तर तुम्हाला साधन संपत्ती, नैसर्गिक साधन संपत्ती आणि मानवनिर्मित साधन संपत्तीमधला जो काही फरक आहे तो तुमच्या चटकन लक्षात हा येऊ शकतो. त्यामुळं आपण या ठिकाणी बघा, मी आता तुम्हाला म्हटलं की मनुष्य किंवा माणूस आपल्या गरजा भागवण्यासाठी निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करतो, बरोबर. परंतु बऱ्याचदा असं होत असतं की माणूस हा निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करून आणि नवीन गोष्टी निर्माण करतो आणि त्या नवीन गोष्टींचा परत वापर करतो. म्हणजे निसर्गामध्ये उपलब्ध असणारे घटक वापरून आपण घरं वगैरे जी आहेत ती बांधतो, रस्ते निर्माण करतो, लोहमार्ग निर्माण करतो, कापड वगैरे निर्माण करतो, म्हणजे शेती करतो वगैरे. म्हणजे निसर्गामध्ये असणारी जी गोष्ट आहे ती गोष्ट मानवानं काय केलेली आहे, स्वतःचे गरज भागवण्यासाठी वापरलेली आहे आणि त्यातून नवीन गोष्ट निर्माण केलेली आहे. त्यावेळी त्याला काय म्हटलेलं आहे, मानवनिर्मित साधन संपत्ती. म्हणजे बघा की जर आपण बघितलं तर आपण काय करतो, घरं बांधण्यासाठी माती असेल, दगड, विटा, सिमेंट वगैरे हे जे निसर्गामध्ये उपलब्ध असणारे घटक आहेत त्यांच्यावरती प्रक्रिया करून आपल्याला हव्या त्या पद्धतीनं आपण काय करत असतो की घर हे बांधत असतो आणि त्यामध्ये आपण राहत असतो. म्हणजे सिमेंट, खडी, वाळू, लोखंड, काच, सगळ्या गोष्टी ज्या निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टींवरती प्रक्रिया करून ह्या गोष्टी निर्माण केल्या जातात. म्हणजे सिमेंट जे आहे ते निसर्गामध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे का, नाही, पण निसर्गामध्ये असणारे घटक वापरून सिमेंटची निर्मिती केली जाते, खडीची निर्मिती केली जाते आणि दगड जे आहे ते दगड बारीक केले जातात, माती जी आहे त्या मातीचा वापर करून विटा वगैरे निर्माण केल्या जातात. म्हणजे हे जे आहे हे निर्माण आपण करतो आणि मग त्यातून घर निर्माण करत असतो आणि त्यामुळं साधन संपत्ती जी आहे ती साधन संपत्ती कन्वर्ट होते कशामध्ये, म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती ही कशामध्ये कन्वर्ट झाली, मानवनिर्मित साधन संपत्तीमध्ये कन्वर्ट झाली. त्यामुळं मानवनिर्मित साधन संपत्ती म्हणजे काय, तर मानवानं निसर्गातील गोष्टींचा वापर करून स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी ज्या नवीन गोष्टी निर्माण केलेल्या आहेत, जी नवीन साधन संपत्ती निर्माण केलेली आहे त्याला काय म्हटलेलं आहे, मानवनिर्मित साधन संपत्ती असं म्हटलेलं आहे. आणि नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय, की जी मुळातच निसर्गामध्ये उपलब्ध आहे, जी माणसाला निर्माणही करता येत नाही. म्हणजे हवा असेल, पाणी असेल, सूर्यप्रकाश असेल, तापमान असेल, आर्द्रता असेल, बाष्प असतील, धुके, ढग, सौर ऊर्जा, हे फळं, फुलं, हे जे आहे हे आपण काय करतो ते वापर करतो. पण ह्या सगळ्यांची, माती असेल, ह्या सगळ्यांची निर्मिती जी आहे हे आपल्याला करता येत नाही. आता आपण बघा शेती करतो आणि शेतीमध्ये असणारी जी मृदा आहे त्या मृदेमध्ये आपण उत्पादन घेत असतो, परंतु मृदा आपल्याला निर्माण करता येत नाही. हे पण आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे शेती करणं ही मानवनिर्मित साधन संपत्ती आहे, पण शेती करण्यासाठी आवश्यक असणारी मृदा ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे. हा जो फरक आहे हा फरक आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला नैसर्गिक आणि मानवनिर्मित साधन संपत्ती समजू शकते. त्यामुळे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की कोणतीही साधन संपत्ती म्हणजे काय, की जिचा उपयोग माणूस करू शकतो, मग ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो. त्यामुळे या ठिकाणी बघा मी साधन संपत्तीच्या समोर या ठिकाणी लिहिलेलं आहे की उपयोगिता. म्हणजे साधन संपत्ती ही नैसर्गिकही असू शकते आणि मानवनिर्मितही असू शकते. म्हणजे या नैसर्गिक साधन संपत्तीचा आणि मानवनिर्मित साधन संपत्तीचा उपयोग हा माणसावरती डिपेंड आहे आणि तिचा उपयोग जेवढा जास्त तेवढी ती साधन संपत्ती जास्त महत्त्वपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो. आता यामध्ये आणखी एक बऱ्याचदा प्रश्न लोकांना पडतो किंवा तुम्हालाही पडत असेल की साधन संपत्ती आणि संपत्ती ही एकच आहे, बरोबर. आता ही जी संपत्ती जी आहे ही संपत्ती आणि साधन संपत्ती यांचा एकमेकांशी संबंध तसा बघायला गेलं तर काहीही संबंध नाही, पण संपत्ती ही साधन संपत्ती होऊ शकते, परंतु साधन संपत्ती ही संपत्ती होऊ शकत नाही, हे मुळात आपण लक्षात घ्यायचं आहे. आता बघा संपत्ती म्हणजे काय असतं, तर संपत्तीचा अर्थ आपण काय घेतो की
माझ्याकडे किती पैसे आहेत, माझ्याकडे किती सोनं नाणं आहे, माझ्याकडे किती मालमत्ता आहे, माझी किती प्रॉपर्टी आहे, हे जे सगळं आहे याला आपण काय म्हणतो, संपत्ती असं म्हणतो. म्हणजे आपण काय केलेलं आहे की गरजा भागवण्यासाठी, मी काय म्हणते साधन संपत्ती म्हणजे काय, तर मानवाच्या गरजा भागवण्यासाठी आपण ही संपत्ती जी आहे ती कमावलेली आहे. परंतु ही संपत्ती आपल्याला हस्तांतरित करता येऊ शकते. म्हणजे आपण आपल्या मुलाबाळांना ती हस्तांतरित करू शकतो. त्या अनुषंगाने त्याला संपत्ती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे संपत्तीचा मूळ जो गुणधर्म आहे तो काय आहे या ठिकाणी, हस्तांतरण हा आहे. पण आपण फक्त या ठिकाणी संपत्ती हस्तांतरित करू शकतो. बघा, मानवनिर्मित जी साधन संपत्ती आहे ती साधन संपत्ती आपण हस्तांतरित करू शकतो काही प्रमाणावरती, परंतु नैसर्गिक साधन संपत्ती आपण हस्तांतरित करू शकत नाही. हवा माझ्याकडे खूप जास्त आहे आणि तुम्हाला कमी पडते तर थोडीशी तुम्ही घ्या असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. तसं असतं तर ऑक्सिजन कुणालाच लावावा लागला नसता, थोडाफार ऑक्सिजन उसना सगळ्यांनी घेतला असता. म्हणजे ऑक्सिजन एकतर नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि ती नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याकडे भरपूर असेल तरीसुद्धा आपण ती दुसऱ्याला हस्तांतरित करू शकत नाही. परंतु मानवनिर्मित साधन संपत्ती जी आहे, जी माणसानं निर्माण केलेली आहे म्हणून त्याला संपत्ती असं म्हटलेलं आहे, आणि ती साधन संपत्ती आपण काय करू शकतो, हस्तांतरित करू शकतो. हा भाग या ठिकाणी लक्षात येणं तुमच्या खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी संपत्ती, साधन संपत्ती, नैसर्गिक साधन संपत्ती आणि मानवनिर्मित साधन संपत्ती या सगळ्या शब्दांचा अर्थ हा चांगल्या पद्धतीनं समजू शकतो. आता एक साधं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देते बघा, की मगासपासून मी म्हणते की अशी प्रत्येक वस्तू किंवा असं प्रत्येक साहित्य की ज्याच्यामुळं आपली गरज भागवली जाते त्याला आपण साधन संपत्ती असं म्हणतोय. मग ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो, बरोबर. पण आता दुसरा एक आपण या ठिकाणी विचार करायचा आहे की आता माझ्याकडं एक सायकल आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक सायकल आहे. मी ती सायकल जोपर्यंत वापरते, आता सायकल ही काय आहे, मानवनिर्मित साधन संपत्ती आहे, बरोबर. ती सायकल जोपर्यंत मी वापरते तोपर्यंत ती मानवनिर्मित साधन संपत्ती आहे. परंतु ज्यावेळी सायकल ती वापरात येणार नाही किंवा ती मोडकळी जाईल आणि ती जी मोडलेली किंवा नादुरुस्त असलेली सायकल ज्यावेळी पडून राहील त्यावेळी तिला आपण साधन संपत्ती म्हणू शकत नाही, कारण का तिचा आपण वापर करत नाही, हे लक्षात घ्या. दुसरं बघा, हे झालं मानवनिर्मित साधन संपत्तीच्या बाबतीत. म्हणजे अशा प्रकारची गोष्ट जी आपण वापरतो तिलाच साधन संपत्ती म्हणायचं आहे. ती आपल्याकडं आहे, एखादी गोष्ट आपल्याकडं आहे पण ती आपण वापरत नाही तर त्याला साधन संपत्ती म्हणावयाचं नाही, हे लक्षात घ्या. या पद्धतीनं हा भाग लक्षात येणं महत्त्वपूर्ण आहे. आणि दुसरा एक मी तुम्हाला नैसर्गिक साधन संपत्तीचे एक सोपं उदाहरण देते बघा, की एखादी शेतजमीन आहे. आत्ताच मी तुम्हाला शेतजमिनीचं एक उदाहरण सांगितलं. त्यामध्येच बघा, एखादी शेतजमीन आहे. जर त्या शेतजमिनीतून आपण उत्पादन घेत असू तर ती नैसर्गिक साधन संपत्ती आपण वापरतोय, बरोबर. परंतु ती शेतजमीन जर पडीक आहे, तिच्यातून आपण कोणत्याही प्रकारचं उत्पादन घेत नाही, तर ती साधन संपत्ती नाही. म्हणजे जी गोष्ट वापरतोय तीच साधन संपत्ती आहे. म्हणजे निसर्गातील असो किंवा माणसाने निर्माण केलेली असो तर तिला साधन संपत्ती म्हणायचं, अन्यथा त्याला साधन संपत्ती म्हणावयाचं नाही. म्हणजे चालू सायकल असेल तर ती साधन संपत्ती आहे, नादुरुस्त आहे आणि ती पडून राहिली असेल तर ती साधन संपत्ती नाही. जमीन आहे, तिचं उपयोग होतोय, तिच्यामधून उत्पादन घेतोय तर ती साधन संपत्ती आहे. पण जमीन आहे पण ती पडीक आहे, उत्पादन देतय ती जमीन, उत्पादनक्षम आहे पण आपण ती करत नाही तर तिला साधन संपत्ती म्हणता येत नाही, हे लक्षात घ्या. आणि मुळात संपत्ती जी आहे, ज्याला प्रॉपर्टी म्हटलेलं आहे, जी मानवनिर्मित आहे, ती संपत्ती हस्तांतरित करता येते. पण साधन संपत्ती जी आहे, नैसर्गिक साधन संपत्ती, जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती हस्तांतरित करता येत नाही. सूर्यप्रकाश हस्तांतरित होत नाही, हवा हस्तांतरित होत नाही, बरोबर. तापमान, पर्जन्य हस्तांतरित करता येऊ शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं उपयोगिता हा साधन संपत्तीचा महत्त्वाचा गुणधर्म या ठिकाणी
आहे हे पण तुमच्या लक्षात यायला हवं. तर उपयोगिता हा साधनसंपत्तीचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. तर या पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल की संपत्ती म्हणजे काय, साधनसंपत्ती म्हणजे काय, नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे काय आणि मानवनिर्मित साधनसंपत्ती म्हणजे काय. आणि या जर संकल्पना तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजल्या असतील, सोप्या भाषेमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या जर समजल्या असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.